मित्रांनो, आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात आहे. पण निवडणुकीच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवस अगोदर ज्या पद्धतीचा पैसा वाटला गेला, सत्ताधारी पक्षांना लाजा वाटल्या पाहिजेत, हरामखोरांना इतका पैसा वाटला. म्हणजे श्रीमंत बघितला नाही, गरीब बघितला नाही, ज्याला पाहिजे हजारापासून 2,000पासून 3,000पर्यंत पैसे वाटले. आणि याला सत्ताधारीच नाही, विरोधी पक्षातल्या पण लोकांकडे प्रचंड पैसा आहे. तसंही राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना एकाही नालायकाला त्या ठिकाणी जो पैशावाला आहे अशालाच उमेदवाऱ्या दिल्या, गरीबाला उमेदवाऱ्या दिल्या नाही. कदाचित तुम्हाला मी बोलतोय याच्या मिरच्या झोमतील का हो? पैसे वाटणं हे काही शास्त्र आहे का? काय अलिखित नियम आहे का? तुम्ही तुमच्या कामाच्या जीवावर, नेत्याच्या जीवावर, पक्षाच्या जीवावर निवडून येऊ शकत नाही, घाबरलात आणि भिकारचोट सगळे लगेच पैशाचे बंडल काढतात, लोकांना देतात आणि भंगार. म्हणजे काही लोक तर खरं पैशासाठी जन्माला आलेत की काय, 1000 आणि 500 रुपये घेऊन मतदान करतात. म्हणजे लोकशाहीचा अस्त जर कुठं सुरू असेल तर आमच्या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या पाहायला मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली. याला जबाबदार कोण आहे? लोकशाही संपवायला इथली म्हणजे नागरिक जबाबदार आहेत, इथली सिस्टीम जबाबदार आहे, राजकीय पक्ष जबाबदार आहेत की राजकीय नेते? या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची. सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी संतोष शिंदे. बंडखोर नेतावर तुम्ही पाहताय, संतोष शिंदे ऑफिशियल वर तुम्ही पाहताय. सगळ्यांचा आग्रह होता की संतोष शिंदेंनी या पैसे वाटपाबद्दल काहीतरी बोलावं. अहो, लोक नालायक आहेत, घेणारे आणि देणारे सुद्धा. 1000 रुपये घेणार तुम्ही 5 वर्ष. हा जो काही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती निवडून सदस्य देणारे 1000 रुपये 5 वर्षाला किती झाले? प्रत्येक दिवसाला किती झाले काढा बरं. म्हणजे 5 वर्षासाठी 1000 रुपये घेणार तुम्ही, 2000 घेणार, अति नालायक असतील तर 3000 घेणार. आता पैसे घेणार. तुम्ही म्हणताय परत हाई कुठं तोंड दाखवायला येतंय? चांगला माणूस निवडून द्या ना. असू द्या, सर्वसामान्य घरातला असू द्या, पैसे नसू द्या त्याच्याकडं, पण त्याच्याकडे जर विकासाचं विजन असेल तर तसली लोक नाही निवडून द्यायची. तुम्ही त्याच्याकडे वाईट नजरेने बघणार आणि पैसे वाटणाऱ्याच्या हाताकडे बघणार. कधी फोन करतोय, कधी कॉर्नरला येऊन थांबतोय, कधी समोरच्याच्या घरात येतोय, मग आम्ही यादी घेऊन जातोय. अहो, नालायक लोकांनी याद्या तयार केल्या. हो, मी इतकं का बोलतोय? समृद्ध लोकशाही आपल्याला एक मताचा तुमचा अधिकार जिल्ह्याचं राजकारण ठरवू शकतो. म्हणजे मिनी मंत्रालय म्हणतात आणि जिल्ह्याचा कारभार तुम्ही पैशावर विकला. महानगरपालिकेला पण हेच झालं, नगर परिषदेला पण हेच झालं. जे स्वाभिमानी लोक आहेत त्यांना हात जोडून विनंती आणि नतमस्तक त्यांच्या चरणी की ज्यांनी पैसे घेतले नाहीत, स्वाभिमानी मतदान केलं. पण ज्यांच्या मनात पैसे आले ना, भले एखाद्याला पैसे मिळाले नाहीत पण वाट बघत होते हाताची घडी घालून, कधी पैसे येतील, कधी पैसे येतील, त्या सगळ्यांनी लोकशाहीला बट्टा लावण्याचं ठरवलं. आणि याला जबाबदार राजकीय पक्ष आहेत, सत्ताधारी पक्ष आहेत. त्याचं कारण काय? बघा, सत्ताधारी म्हटलं तर केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे. यांचे तोंड लावून तुम्ही मत मागा बरं, मिळतात का? यांच्या विकासाच्या गप्पा काही नाही हो, फक्त दिखावा आहे, जुमलेबाजी आहे, बाकी काही नाही. प्रत्येक स्थानिक उमेदवाराला पैसेच वाटावे लागले, उमेदवाऱ्या सुद्धा पैशावाल्याला दिल्या. आणि सगळ्यात महत्वाचं, नाहीतर पक्षांनी पैसा पुरवला, पक्षांनी सुद्धा भरमसाठ पैसा पुरवला. माझ्याकडे माहिती अशी आहे की प्रत्येक उमेदवाराला, तो कुणाचाही असू द्या, तो फडणवीसांचा असू द्या, तो शिंदे गटाचा असू द्या किंवा घड्याळवाला असू द्या, इतरांचं तर विरोधी पक्षात आहेत त्यांच्याकडे पैसे नाहीत का? त्यांनी पण श्रीमंतालाच दिली, सर्वसामान्यांना दिले नाहीत. जिथं कुठं सर्वसामान्यांना दिली तिथं बघा त्या जागा निवडून येतात का? कारण काय? जोर आहे पैशाचा. तुला दाखवतो, तुझी जिरवतो, तुमची मस्तीच काढतो,
घराणेशाहीच आहे. आता तुम्ही चूक जर केलेली नसेल, याच्यानंतर 2029लाच निवडणूक आहेत. आता महाराष्ट्रात एक पण निवडणूक होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेची तर नाहीच नाही. आणि या 12 जिल्हा परिषद सोडून इतर जिल्हा परिषदेच्या, कारण तसंही त्यांचं आरक्षण हे ऍक्सेस झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा निर्णय मान्य सर्वोच्च न्यायालय आणि बाकीचे केंद्र आणि राज्य सरकार याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते घेईलच. परंतु पैसे वाटण्याचं शास्त्र मला अजून सुद्धा कळालं नाही. सर्वसामान्य माणसानं गावकीचं सुद्धा राजकारण आता सोपं राहिलेलं नाही. म्हणजे ही जर परिस्थिती असेल तर मग याला बोलायचं काय? अशा पद्धतीनं जर हा कारभार चालणार असेल सगळीकडे, या तालुक्यात पैसे सुरू आहेत, त्या तालुक्यात पैसे सुरू आहेत, सगळ्या भागामध्ये पैसे वाटप सुरू आहे, आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे. रात्रभर जनावर फिरल्यासारखं माणसं फिरत होते, अंधाऱ्या रात्री लोकांच्या घरात गुपचूप शिरत होते. उमेदवार जर विरोधी पक्षाचा बघायला आला गाडी घेऊन काय, तर चोरासारखं लपत होते. अरे काय धंदा सुरू आहे? मी सहज म्हणलं होतं की कुठे काय पैसे वाटप सुरू आहे का? मला ज्या शेकडो कमेंट आल्या, अक्षरशः फोटो सुद्धा आले. दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यात तर एका ठिकाणी पक्षानं काही, म्हणजे त्यांना माणसातले नालायक असे शोधून त्यांच्याकडे पैसे वाटप करायला दिले. ते पैसे वाटायला गेले आणि तिथल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी यांना पकडलं. यांची थोबाड बघण्यासारखी झाली होती. आता अटक होती काय, आम्हाला मारतात काय, किंवा आमच्या अजून काय, आमच्यावर काय काय बालंट आणतील, ह्यांची चेहरे बघण्यासारखी होती. याचा अर्थ लोकशाही ही अशा पद्धतीने नाही चालवायची. आणि काय तुम्ही निवडणूक लढवून निवडून येऊन काय दिवे लावणार? माझं ठाम मत आहे, स्पष्ट मत आहे, जो गुलाल उधळला जाणार तो कुठल्याही राजकीय पक्षाचा नसेल, तो फक्त पैशावाल्यांचा उन्माद असेल. इतकं साधं सरळ गणित आहे. जरी माध्यम उद्या निकालाच्या दिवशी या पक्षाला एवढी मिळाली, त्या पक्षाचा हा उमेदवार निवडून आला, या जिल्ह्यामध्ये ही जिल्हा परिषद यांच्याकडं, या राजकीय पक्षाकडं, मग फडणवीसांना क्रेडिट देतील, कोणी एकनाथ शिंदेना क्रेडिट देतील, कोणी उद्धव ठाकरेंना देतील, कोणी काँग्रेसला देतील, कोणी शरद पवारांना देतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे क्रेडिट कुणाचंच नसणार आहे. पैसे अमाप वाटलेत, कारण बऱ्याच ठिकाणी मोठ्या नेत्यांनी अजितदादांच्या दुर्घटनेच्या अपघाती निधनामुळं प्रचाराच्या तोफा त्या ठिकाणी धडकल्या नाहीत. पण आमदार, खालचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक लेवलचे यांनी प्रचार केलाय आणि यांनी दाम पण वाटलाय. हा सगळा पैशाचा उन्माद हा लोकशाही डिस्टर्ब करतोय. तुम्हाला आज काय नाही वाटणार हो, विकास नाही झाला किंवा हे पैशावाले तर तुमच्याकडे नंतर बघणार पण नाहीत. आणि समजा पक्षाच्या निमित्तानं यांनी बघण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते तुम्हाला काय किंमत देतील? त्यांना माहिती आहे ह्यांनी पैसे घेऊन मतदान केलेलं आहे, ह्या गावाबद्दल आम्हाला काय जास्त आपुलकी राहिलेली नाही. म्हणजे ही जर अशीच अवस्था असेल, काय निवडणुका झाल्या काय नाही झाल्या काय, सरळ उमेदवार जाहीर करून टाकायचे, कशाला निवडणुका तरी घ्यायच्या? मी निवडणुकीला नव्हतो किंवा मी उभा राहणार नाही, परंतु जे चित्र महाराष्ट्राचं पाहतोय अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत वेदनादायी आहे. आणि ही अशा निवडणुका म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा ह्या तिन्ही निवडणुका झाल्या, महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती, नगरपालिका, की तुफान पैसा वाटला गेला. सगळ्यांनी पैसे वाटलेत, निवडून यायचे तेच येत आहेत, आणि परत ईव्हीएम नावाचं भूत तुमच्या पानगुटीवर बसवलंय. तिथं अजून काय गडबड झाली तर तेही तुम्हाला कळणार नाही. सगळ्यांचा पैसा पाण्यात. म्हणजे प्रत्येक उमेदवार हा फक्त लॉटरी खेळतोय. प्रत्येक उमेदवार पैशाच्या या सगळ्या गोंधळामध्ये जर लॉटरी खेळत असेल, कष्टाचा पैसा असा घालवत असेल, हे सुद्धा फार मोठं दुर्दैव आहे. आणि हे बोलायला मी आपल्या समोर आलो होतो. तुम्हाला काय वाटतंय, पैसे वाटून राजकीय क्रांती होऊ शकते का? नाही, लाचाराची क्रांती जन्माला घातली जाते आणि प्रस्थापित मोठे होणार आहेत, सर्वसामान्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही.
आणि लोकशाहीचा हसू होणार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. तुमचं या सगळ्या घटनेबद्दल काय मत आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा. कारण लोकशाही या लोकांनी धोक्यात घातली. लोकशाहीबद्दल यांच्यामध्ये काही आणि जे जे महापुरुषांचं नाव घेऊन राजकारण करतात किंवा जे जे चळवळीचं नाव घेऊन राजकारण करतात, काही नाही. मी म्हणतो राजकारणासाठी राजकारण केलं पाहिजे, नो डाऊट. परंतु तुम्हाला जर तिथं त्या ताकदीचा सन्मान मिळत नसेल आणि फक्त पैशाचा बाजार मांडला जात असेल तर ती लोकशाही काय कामाची. ती लोकशाही ही लोक डिस्टर्ब करून टाकतात. म्हणून माझा राग या व्हिडिओच्या निमित्तानं व्यक्त केला. तुमचं मत कमेंट करून कळवा. नसेल तर या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीच्या निवडणुका झाल्या त्या इतिहासामध्ये हा ट्रेंड आहे. इथून पुढे अशाच होतील असं म्हणायला हरकत नाही. बाकी जय शिवराय.